ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, असं सांगतात की मनुष्याचं महत्व दुसऱ्या मनुष्याला कधी समजते किंवा व्यक्तीच्या अस्तित्वाचं महत्व आपल्याला कधी समजते, जेव्हा तो मनुष्य आपल्यामधून निघून जातो, जेव्हा ती व्यक्ती आपल्या बरोबर नसते, तेव्हा मात्र आपल्या मनाला हुरहुर लागत असते. तेव्हा मात्र ती जागा किंवा ती पोकळी कोणीच भरून काढू शकत नाही. आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात की ती जर व्यक्ती जिवंत असली असती तर मी काय काय केलं असतं किंवा काय करायला पाहिजे होतं. आणि मनामध्ये ते नेहमीच खंत आपल्याला लागत असते. हे अशाच प्रकारचा अनुभव संत पेत्राला आलेला होता. जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर होता, त्यांच्या बरोबर फिरत होता, राहत होता, तोपर्यंत त्याचं महत्व कुठल्याही शिष्याला कळालं नव्हतं. परंतु जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यामधून निघून जातो, तेव्हा मात्र त्यांच्या मनाला हुरहुर लागते की आपण आपल्या गुरु सोबत कशा प्रकारे वागलो आहोत. आपण आपल्या गुरुचं महत्व समजावून कधीच घेतलं नाही. आपण आपल्या गुरुला कधीच महत्व दिलं नाही. आणि म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यामधून गेल्यानंतर आज पेत्राला कुठेतरी वाटते की मी प्रभूसाठी काहीतरी करावं, जे काही गमावलेलं आहे ते मी परत मिळवावं. आणि म्हणूनच जे काही पेत्राने 3 वर्षामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर असताना जे काही केलं नव्हतं, आज पेत्र ते करण्यासाठी पहिलं पाऊल उचलत आहे. आणि कुठल्या गोष्टी? एक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता मोठ्या धैर्याने लोकांसमोर सांगण्यासाठी संत पेत्र पहिलं पाऊल उचलत आहे. प्रभू येशू ख्रिस्त मरणातून जिवंत झालेला आहे ही साक्ष यरुशलेममध्ये देण्यासाठी पेत्र पहिलं पाऊल उचलत आहे. आता पेत्राच्या मनामध्ये कुठलीच भीती राहत नाही. काही वर्षा अगोदर पेत्राच्या मनामध्ये भीती होती की लोकांसमोर मी कशा प्रकारे बोलू, मला बोलता येत नाही. पेत्राच्या मनामध्ये भीती होती की हे रोमन लोक मला मारतील, यहुदी लोक मला मारतील. परंतु आज तोच पेत्र 4000 लोकांसमोर धैर्याने उभा राहून प्रवचन देत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झालेला आहे त्याची साक्ष देत आहे. त्याला तुरुंगात टाकण्यात येत आहे, त्याला फटके मारण्यात येत आहे, परंतु त्याचा विश्वास किंचितही कमी होत नाही. आज पेत्राला कुठेतरी काहीतरी गोष्ट परतफेड करायची आहे, आपल्या गुरुला परत द्यायची आहे. आणि म्हणूनच जेव्हा पेत्राला सांगण्यात येतंय की तुम्ही या गोष्टी का शिकवत आहात, जो प्रभू येशू ख्रिस्त मरणातून उठलेला आहे ते तुम्ही इतरांना का सांगत आहात, ह्या गोष्टी तुम्ही सांगण्याचं बंद करा. तेव्हा पेत्र त्या अधिकाऱ्यांना सांगत आहे की मला परमेश्वराची आज्ञा पाळली पाहिजे, मनुष्यापेक्षा मला परमेश्वराचे वचन ऐकलं पाहिजे, त्याप्रमाणे केलं पाहिजे. आज संत पेत्र परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये अग्रस्थान देत आहे. परमेश्वराच्या आज्ञाप्रमाणे करणे हेच माझं खरं कार्य आहे हे पेत्र सांगत आहे. किंबहुना आपल्या गुरुने सांगितलेलं वचन त्याला आठवत असेल की माझे फूड किंवा अन्न हे देवाची आज्ञा पाळणं होय. हे प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्याला सांगितलेलं होतं, त्याची आठवण पेत्र येत आहे. आणि म्हणून पेत्र आज अधिकाऱ्यांना सांगत आहे की माझं कार्य म्हणजे परमेश्वराची आज्ञा पाळणे. आणि म्हणूनच पेत्र न भीता न घाबरता प्रभू येशूच्या आज्ञेचे पालन करून संपूर्ण यरुशलेम मध्ये त्याचा साक्षीदार बनत आहे. आपल्या बरोबर परमेश्वर आहे, सुंदर जीवन परमेश्वराने दिलेलं आहे, सुंदर संधी परमेश्वराने दिलेला आहे. या संधीचा आपण कशा प्रकारे फायदा करून घेणार आहे? आज आपण आहोत, उद्या आपण असणार की नाही याची गॅरंटी नाही. परंतु आजचा दिवस आणि आजचा क्षण जो परमेश्वराने दिलेला आहे ही एक सुवर्ण संधी आहे आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणण्यासाठी, इतरांना शुभ संदेश देण्यासाठी, इतरांची सेवा करण्यासाठी, हसत राहण्यासाठी, प्रत्येक क्षण आनंदाने घालवण्यासाठी आणि आपलं संपूर्ण जीवन
परमेश्वराच्या हातात समर्पित करण्यासाठी आणि जीवन विश्वासाने जगण्यासाठी. पेत्राचं उदाहरण आपल्या समोर ठेवूया. पुनरुत्थित ख्रिस्त आपल्या जोडीला आहे, आपला विश्वास धरूया आणि चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न करूया.